एखाद्या कथेमधली किंवा नाटकातली पात्र आपल्या कायम लक्षात राहतात, नाही का? याचं एक सगळ्यात मोठं कारण असतं त्यांचं बोलणं, म्हणजे त्यांचे संवाद. आज आपण हेच संवाद लेखनाचं कौशल्य एकदम सोपं करून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये ही संवाद लेखनाची कला शिकणार आहोत. सगळ्यात आधी संवाद म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग उत्तम संवाद लिहिण्याचे नियम आणि त्यासाठी लागणारे आवश्यक गुण पाहू. त्यानंतर एक छानसं उदाहरण बघू, म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं ते कळेल. आणि हो, सगळ्यात शेवटी हे कौशल्य स्वतः वापरून बघण्याची संधीसुद्धा मिळेल. तर संवाद म्हणजे नक्की काय? फक्त 2 किंवा अधिक लोकांचं एकमेकांशी बोलणं? नाही, त्यापेक्षा हे खूप जास्त आहे. विचार करा, हा एक असा हेतुपूर्ण संवाद आहे जो कथेला पुढे घेऊन जातो, पात्रांचे स्वभाव आपल्यासमोर उलगडतो आणि वाचकाला त्या कथेशी अक्षरशः खिळवून ठेवतो. चला आता काही मूलभूत नियम पाहूया. हे नियम म्हणजे काय? तर प्रभावी संवाद लिहिण्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. हे नियम जर पाळले तर लिहिलेले संवाद अधिक वास्तविक वाटतात आणि वाचकाला गुंतवून ठेवतात. इथे 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचेत: स्पष्टता आणि संक्षिप्तता. संवादाची सुरुवात नेहमी थेट विषयाला धरून असावी. वाक्य छोटी, सुटसुटीत आणि चटकदार हवीत. उगाच पालहाळ लावत बसायचं नाही किंवा फक्त हो, नाही अशी उत्तरं देऊन संवाद संपवायचा नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आता दुसरा महत्वाचा नियम, भाषा. ती पात्राला शोभणारी असायला हवी. म्हणजे बघा, एक लहान मुलगा आणि एक शास्त्रज्ञ एकाच प्रकारे बोलतील का? अजिबात नाही. पात्राचं वय, त्याचं शिक्षण, त्याची पार्श्वभूमी यानुसार भाषा बदलली की संवाद अस्सल वाटतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संभाषण कधीही मुख्य विषयापासून भरकटायला नको. नियम तर आपण पाहिले, पण फक्त नियम वापरून लिहिलेला संवाद थोडासा कोरडा वाटू शकतो. उत्तम संवादाला एक व्यक्तिमत्व असतं. त्यात काही असे खास गुण असतात जे त्याला फक्त चांगला नाही तर अविस्मरणीय बनवतात. कोणते आहेत हे गुण? चला बघूया. हे आहेत ते 7 आवश्यक गुण. संवेदनशीलता संवादात भावना आणते. अनौपचारिकता त्याला सहज बनवते. भावनिकता आणि विश्वासार्हता असेल तरच वाचक त्या कथेशी जोडला जातो. थोडासा विनोद असेल तर मजा येते आणि स्वाभाविक प्रवाह असेल तर ते खरंखुरं वाटतं. हे सगळे गुण एकत्र आले की एक खरोखरच प्रभावी संवाद तयार होतो. बरं, थेअरी तर खूप झाली. आता हे सगळे नियम आणि गुण प्रत्यक्षात कसे काम करतात ते एका मस्त उदाहरणातून पाहूया. आपल्या संवादाची पार्श्वभूमी आहे ही सूचना. आनंद निकेतन या संस्थेने एका वृक्षारोपण कार्यक्रमाची सूचना काढली आहे आणि यावर आधारित 2 मित्रांमध्ये काय संवाद होतोय ते आपण पाहणार आहोत. तर आपली पात्र आहेत राजू आणि संजू. चला पाहूया ते या कार्यक्रमाबद्दल काय बोलतायत. अरे, फलकावरची सूचना वाचली का? मी वाचली आणि मी कार्यक्रमाला जाणार आहे. तू येतोयस ना? बघा, सुरुवात किती स्पष्ट आणि थेट आहे. थेट मुद्द्याला हात घातलाय. आता संजूचं उत्तर आहे का? हे काय विचारणं झालं? माझी तर खूप दिवसांपासून तयारी सुरू आहे. या एका वाक्याने आपल्या मनात आणि राजूच्या मनातही उत्सुकता निर्माण झालीय. साहजिकच राजू विचारतो, तयारी? कसली तयारी? संजू पुढे म्हणतो, अरे ती सूचना तर आता आली आणि सगळ्यांना आता कळलं, पण माझी तयारी तर आधीच झालीय. या नैसर्गिक बोलण्यातून राजूचा प्रश्न संवादाला पुढे घेऊन जातो. कोणती तयारी केलीस रे? आणि इथे या संवादाचा खरा गाभा समोर येतो, ती भावनिकता. संजू म्हणतो, जंगलतोड ऐकून माझ्या मनावर इतका परिणाम झाला की झाडा आपणच लावायची असा मी निश्चय केला. मी खूप रोपे गोळा करून ठेवली आहेत. तो इथे फक्त एका कार्यक्रमाबद्दल बोलत नाहीये, तर त्याचं या विषयाशी असलेलं भावनिक नातं दाखवत आहे. राजूची प्रतिक्रिया बघा. तो कौतुक करतो, वा, तू तर खूपच छान तयारी केली आहेस. माझ्या काकांकडे ठेवलेली अनेक रोपे मी पाहिली आहेत. मी ती घेऊन येईन. इथे आपल्याला गुणग्राहक वृत्ती दिसते आणि संवाद आता फक्त चर्चेपुरता मर्यादित न राहता एका कृती योजनेकडे वळतो. आणि हा संवादाचा शेवट किती सकारात्मक आहे पहा. संजू म्हणतो की आपण दोघे मिळून परिसरात सुंदर झाडं लावू. त्यावर राजू उत्तर देतो, मित्रा, मला तुझा मित्र असल्याचा अभिमान वाटतो, कारण तू सुद्धा माझ्यासारखाच वृक्षप्रेमी आहेस. मैत्री आणि एक समान उद्दिष्ट यावर हा संवाद किती सुंदरपणे संपतो. तर या संवादातून आपण काय शिकलो? सुरुवात नैसर्गिक होती. भाषा मित्रांना शोभेल अशी अनौपचारिक होती. त्यात भावना आणि विषयाशी वैयक्तिक संबंध दिसला. संभाषण पूर्णपणे वृक्षारोपणावर केंद्रित राहिलं आणि त्याचा शेवट सकारात्मक आणि स्पष्ट होता. म्हणजे आपण चर्चा केलेले सगळे नियम आणि गुण इथे उत्तम प्रकारे दिसून येतात. तर मग नियम आणि गुणधर्म दोन्ही पाहिले, एक उदाहरणे बघितलं. आता हे सगळं ज्ञान वापरण्याची वेळ आली आहे. हो, आता तुमची पाळी.
आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. त्याच वृक्षारोपणाच्या सूचनेवर आधारित 2 वेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन संवाद कसा लिहिता येईल? जरा विचार करा. कदाचित एक विद्यार्थी खूप उत्साही असेल आणि दुसरा थोडासा उदासीन. ते कसे बोलतील? हे नियम आणि गुण वापरून एक नवीन संवाद तयार करण्याचा नक्की प्रयत्न करा.